हाँ दुखता है ना माइनर हाँ ना हाँ ना हाँ इधर का जो काम करेगा हाँ तुमच्या मानेमध्ये 6.6 मध्ये प्रॉब्लेम आहे या ठिकाणी वरची जी टिक्स आहे वरून खाली येणार आहे पण याचं जे कार्ट्रेज आहे बाहेर आणि ही नस ही दबली गेली आता ही जी नस ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला टेनिस पण अपाशी बोटांना कनेक्ट म्हणून पाठीमागून ही जी वेन्स ब्रेनमध्ये जातात कधी कधी आर दुखतो हा लोक छाती दुखते शोल्डर दुखतो हीच नस म्हणून या हाताला कळ लागल्यामुळे हाताला झटका देत बसतो झटका दिल्यामुळे इथे टेनिस आणि फ्रोजन शोल्डरमध्ये दिवसभर खूप वेळेस धक्का बसल्यामुळे या ठिकाणी इंजुरी होते म्हणजे शरीराचा एक नियम आहे दिवसभर तुमच्या हातावर सेटरेट होता रात्रीतून रिजनरेट होतो पण तुम्ही त्या झटका दिल्यामुळे या ठिकाणी इंजुरी होतं म्हणजे तुमच्या जर हातावर सेटरेट झाल्या तर तेवढ्या रिजनरेट परत व्हायला पाहिजे पण जेड झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन त्या प्रमाणात न झाल्यामुळे या ठिकाणी झीज होतं म्हणजे झीजचं रूपांतर फ्रोजन शोल्डरमध्ये म्हणजे गॅपमध्ये रूपांतर ही जर वेन्स कालांतराने पुढच्या 5 ते 10 वर्ष ब्लॉक राहिली तर हा आजार परमनंट होतो टेनिस एल्बो आणि फ्रोजन शोल्डर किंवा हात सुकायला लागले या हाताला ऑलरेडी ताकद कमी त्याच्यापेक्षा यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस छातीला कनेक्ट असल्यामुळे छाती येत होतो मिसनस डोक्याला कनेक्ट नसल्यामुळे आलं डोकं मायग्रेनसाठी कधी कधी बसून होते जातो मग ते चक्कर येते बसून होते का चक्कर येते हा प्रकार वाढला उशा दोन घेणं मान मोडणं डोक्यावरून घेणं डावे कुशा जास्त दुखतो हां याच्याने हा प्रकार अजून वाढतो यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कवर एका 2 दिवसात कवर नाही तर हे जर तुम्ही अंगावर काढत बसले गोळ्या मरेपर्यंत जरी खाल्ल्या 1000 गोळ्या औषध मला होत नाही ना झालं याला इथून पुढे डोक्या वजन घ्यायचं नाही 20 किलोच्या पुढे डोक्यावर या खांद्यावर वजन घ्यायचं नाही पुढचे 3 महिने या खांद्यावर झोपायचं काका येतात इकडे करू सरळ सरळ तुम्ही बसले शोल्डर गेले याच्यात कोणाला दाखवलं नाही का